बोला. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मला कल्पना सुद्धा न देता असं करणार म्हणून, म्हणजे मी त्याच्यातून अगोदरच मी असो, पण आयत्या वेळेला अशी परिस्थिती झाली की काहीच करता येणार का. देवाने मला या गोष्टी सांगितल्या नाही. या आपल्या येणार तिथल्या इथं काय आहे, तिथल्या तिथं काहीतरी करतील आणि ठीक आहे नमस्कार करून आपण एवढंच फक्त, कारण ज्या आरती गुरुपौर्णिमा आले त्या आरती, पण असा काय प्रोग्राम करतील आणि हे इतर आपले लोक आहेत ते पण करतील, हे काय आपल्याला कल्पना ईश्वराने मला दिली नाही. चुटचुट होती थोडीशी हे, पण असं केलं. आता यामध्ये नेमके जे भाव आहेत, यामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव करत असताना ही जी गुरुपौर्णिमा असते, ही गुरुपौर्णिमा ज्या गुरुकडून तुम्ही शिकता त्याच्यापासून जे ज्ञान घेणार, त्याच्यातून तुम्हाला सुख प्राप्ती होणं, यासाठी ही गुरुपौर्णिमा आहे. याचे काल आपण यामध्ये लोकांना सांगितलं की याचा बरोबर 105 दिवसाचा भाग आहे. 105 याचा अर्थ जसा आहे, या सुख प्राप्ती देणारा आणि याचं रहस्य सांगणारा असा प्रकारचा भाग. पण यामध्ये जे मूळ भाग असा आहे की ज्याला आपण असं म्हणतो, जेव्हा गुरु असं म्हणतो ते तेव्हा हे केव्हा मिळेल तुम्हाला सुख, तर ज्या गुरुच्यावर तुम्ही चरणावर डोकं ठेवता तो ईश्वरूप आहे असं जेव्हा समजाल, त्याच वेळेला या गोष्टी तुम्हाला साध्य आहे. नुसते ओढून ताणून तो करतो म्हणून मी करतो, मी करतो म्हणून तो करतो, या प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतात त्याला काडीचाही उपयोग नाही. अर्थात किंचित त्याला त्यामध्ये हे येतं, हे तितकंच निर्वाद आहे, कारण त्या स्पंदनातून वाटतं, परंतु त्यामधून जे काय मिळायला पाहिजे ते मिळू शकत नाही. आपल्याला जर सुख पाहिजे असं वाटत असेल तर ज्या व्यक्तीशी आपण गुरुभावाने पाहतो त्याच्यामध्ये ईश्वर रूपाची संकल्पना करायला पाहिजे, हे सत्य आहे. जेव्हा तुम्ही ईश्वर रूपाची संकल्पना त्यामध्ये कराल, त्या तो भले चुकीचा वागत असेल असं तुमच्या मनात वाटलं तरी सुद्धा ती जो विकल्प आहे तो काढून टाकला पाहिजे. विकल्प तो मनामध्ये, माणसाच्या मनामध्ये येतच असतो. त्या विकल्पातून आपल्याला बाहेर जायचं असतं आणि विकल्पाच्या याच्यातून सदा शुद्ध संकल्प दे आत्मजेही, अशा प्रकारची विचारसरणी आहे ती राखायला पाहिजे. आपल्याला जर खरोखर जे अध्यात्म माझ्यातून मिळवायचं असेल, फक्त ज्या लोकांना या इहलोकामध्ये फक्त संपत्ती, संतती किंवा इतर रोग व्याधी दुरण एवढंच मिळवायचं असेल तर भाग तो वेगळा आहे. पण जर खरोखरच आपल्याला मोक्षाप्रत जायचं असेल, कारण तुम्ही लोक किंवा कोणीही व्यक्ती धड पुरुषही नाही, धड स्त्रीही नाही. आज पुरुष आहात, उद्या स्त्री होऊ शकतात, उद्या स्त्री आहात, आज पुरुष होऊ शकतात, होता आज स्त्री होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये आपण जो जन्म ईश्वराने दिलेला आहे त्यामध्ये माझं कर्तव्य काय, याचं नीट पालन करणं. आणि कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन, त्याचं फल मला असं मिळालं पाहिजे याचा विचार कधीही करू नये. हा एक भाग. मा कर्मफल हेतुर्भू, यामध्ये अशा रीतीने करून मला या कर्माचं फल मिळालं पाहिजे अशा प्रकारची विचारसरणी असू नये. मा ते संगोस्पकर्मणी अकर्मणी ते मा संग, कर्म करणार नाही असंही म्हणू नये. अशी जी 4 सूत्र आहेत, या 4 सूत्राचं अवलंबन करून जेव्हा आपण या गोष्टी करतो तेव्हा मी ईश्वराला नमस्कार करतो. तुम्ही कोणाही व्यक्तीला नमस्कार करा, मी ईश्वराच्या ठाई लीन होतोय, कारण प्रत्येक व्यक्ती ईश्वर रूप आहे. कोणी असू नये, तुम्ही म्हणा कोणी असू नये, प्रत्येक प्राणी हा ईश्वराचा अंश आहे. जेव्हा तुम्ही सगळ्यामध्ये ईश्वर पाहायला शिकाल त्यावेळेला तुम्हाला पूजा, ध्यान आणि जप हे करण्याची काही जरुरी नाही.
तोपर्यंत मात्र या गोष्टी कराव्याच लागणार. का तर आपली अंतर्शुद्धी झाली पाहिजे म्हणून. तेव्हा हा पहिला टप्पा आहे, हे समजून घ्या. यानंतरचे टप्पे आहेत, हे 2 आहेत. यामध्ये तुम्ही सुख मिळावा हा रीतीने केलं, हा एक भाग. पुढचा भाग जो आहे तो तुमच्या संसारामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या दूर होण्यासाठी जो गुरु तुम्हाला त्याच्यातील योग्य मार्गदर्शन करील, तो भाग गुरु द्वादशीच्या दिवशी ठेवलेला आहे, लक्षात ठेवा. आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या संसारामध्ये किंवा अनेक याच्यामधून ज्या वाटचाली करायला पाहिजेत त्याचं मार्गदर्शन करणारा गुरु हा त्यामध्ये सामावला जातो. पण माझ्या मते तिसरा भाग अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण आपण जन्म घेतला तर मरण आहेच, लक्षात घ्या. जो जन्म घेतो त्याला मृत्यू आहे. जात तसे ध्रुव मृत्यू अशा रीतीचं ते वचन आहे. जो जन्माला आला तो मरणारच आहे, त्याला देह सोडून जाणार आहे. मग या रीतीच्या जन्म मरणाचे फेरे जेव्हा ईश्वराने सृष्टी निर्माण केली ईश्वराने, तेव्हा आम्ही जन्म घेतलेला आहे. आणि अशा रीतीने आम्ही हजारो लाखो कोट्यावधी अब्जावधी पदार्थावधी जन्म घेतलेले आहेत, निरनिराळ्या योनीमध्ये घेतलेले आहेत. आता हा जो जन्म मिळालेला आहे, हा जन्म जर तुम्ही योग्य रीतीने सार्थकी लावलात आणि विचार करायला सुरुवात केली की या जन्म मरणाच्या फेऱ्यातून माझी सुटका होईल का, या रीतीने विचारसरणी तुम्ही जर बाळगलीत तरच तुम्ही जन्माला येण्याची खरी जी वास्तवता आहे त्याचा समज करून घेतला तसं होईल. नाहीतर काय, या जन्मी तुम्ही चांगल्या ज्या गोष्टी केलेल्या असतील किंवा ईश्वराला मानलं असेल त्याचा अनंत पटीने तुम्हाला फळ मिळणार हे निश्चित, चांगलं मिळणार हे निश्चित. पण जसं चांगलं करावं लागेल तसं ज्या काही विशिष्ट गोष्टी तुमच्या हातून वाईट घडलेल्या असतील त्याच्यामुळे ते वाईटही तुम्हाला भोगावं लागणार आहे, हे तुम्ही समजून ठेवा. तुम्ही जेव्हा करता, प्रत्येक कृती करता, तेव्हा त्या कृतीचा होणाऱ्या परिणामाकडे लक्ष ठेवा. जसं मी उदाहरण सांगतो, जसं तुमच्याकडे डास मारला, थापटला, मारला, मुंग्या आल्या, घातली DDT पावडर, त्यांना मारून टाकलं. आलेल्याला मारतो आपण, कारण 2 भाग आहेत. एक येऊ नये म्हणून करणं, आपल्याला लागूच नाही, मच्छर जाऊ नये, पण अंगलाला केरोसन किंवा काहीतरी असं लावलं की मच्छर जवळ येत नाही, चावायला बघत नाही आणि मग आपण याला मारत नाही. तुम्ही मुंग्या मारता किंवा निर्णायतेने अशा रीतीचे झुरळ आहेत त्या झुरळावर मारता आणि ती नकोच राहते. अर्थात यामध्ये तुमच्या ज्या कृती आहेत त्या वेळेला तुम्हाला त्या प्राण्याचा जन्म घेऊन तितके वेळा जितकं मारला तितके वेळेला तुम्हाला जन्म घेऊन मरावं लागणार, हे ध्यानात ठेवा. मग याच्यातून सुटका कशी असते ती पहा. आम्ही आलो की मारतो, पण आमचा विचार असा याला या जन्माच्या फेऱ्यातून मी सोडवतो आहे. यज्ञ ज्याला म्हणतात, यज्ञ यागामध्ये जी अर्पण केली जातात त्यामध्ये हा याचा जन्म आहे, याने पूर्वी मला मारलेला आहे, आता हे प्राण्या तू आता हे नाही कर, पण आता तू योग्य चांगल्या पुढच्या जन्माला जा. वस्तुस्थिती आहे, कारण हे त्याने पूर्वी केलेलं आहे आणि मला मारणं, कारण ती प्रेरणा मारण्याची मला देत आहे, मला मावण म्हणून नाही. मी राहू शकतो, काय पिणार आहे, माझं काय आहे, लक्षात घ्या. हे जे रक्त आहे हे कोणाचं आहे, माझा काय संबंध आहे याच्याशी. मग हे मी मारू शकतो, पण मी का मारावं हे असताना, तर या रीतीने तुम्ही विचार करा. तुम्ही शक्य असेल त्याला अहिंसा असं म्हणतात, त्या रीतीने अहिंसा, पण समजून अहिंसा या रीतीची नाही करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही या रीतीने वागाल की मी करतो, हे करत असताना ईश्वराची प्रेरणा आहे म्हणून मी त्याला मारतो, तेव्हा तुम्हाला कुठलाही पापाचा स्पर्श देखील होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण मी माझ्यासाठी मारतो, मी त्यासाठी मारतो, आमच्यासाठी असं करत असाल तर तुम्हाला त्या प्राण्याच्या याच्यामध्ये जन्म घेऊन ते तुम्हाला सोडवलंच पाहिजे. जसं भीष्माचार्याने जेव्हा शरपंजरीत पडले तेव्हा त्याने विचारलं, अरे हे मी आजपर्यंत जन्माला येऊन मला गमत अशी आहे, मला तर माझं ते मरण आहे,
हे मी माझ्या इच्छेशिवाय मला मरण मिळू शकत नाहीये, हे मला ठाऊक आहे. पण मी आता असं हजारो वर्ष लाखो वर्ष या पाण्यावर चटकार का याही मला टाळता येत नाहीये. मग असं का, मी काय असं वाईट केलं? आणि यामध्ये त्याला पूर्वजन्मांच्या संकल्पना दिल्या जातात. तू जेव्हा जात असताना वाटेत असलेल्या एका सरड्याला धनुष्याच्या टोकाने उडवलं आणि काट्यामध्ये टाकलं, का तर आपला पाय पडू नये इथली विचार बरे. पण जरी पडत नाही तरी त्यामुळे तो मरेपर्यंत तिथं त्या काट्यामध्ये, त्या सगळ्या काट्यामध्ये तो मरत होता आणि त्या यातना भोगत होता. त्या यातना भोगण्यासाठी, त्या यातना भोगून तुला संपवल्या पाहिजे बाबा. तुम्हाला वाटत असेल अश्वत्थामा चिरंजीव आहे, पण अश्वत्थामा चिरंजीव असला तरी तो भोगतोय. परशुरामा चिरंजीव आहे पण तो त्याला भोगतोय. हे कोणाही माणसाला विश्वाने केलेले नियम हे टाळता येत नाही, पण त्याला भोगण्यासाठी त्याला जीवन दिलं अखंड. तू चिरंजीव राहा आणि हे सगळं भोगून संपव. तुम्हाला मात्र पुढची कल्पना येणार नाहीये किंवा या रीतीने आपण कसं वागायचं याचे विचार तुम्ही ठरवले पाहिजे. हे करत असताना जर नाही केली कणवी, जो जेव्हा आपल्या मनात तो विचार येतो, अश्वत्थामाच्या मनात कोणता विचार आला, माझ्या वडिलांना यांनी फसवलं आणि मारलं, त्यांना शिक्षा दिलीच पाहिजे अशा रीतीचा विचार आला आणि त्याने ज्या पांडवांनी गोटकली त्या पांडवाचा निष्पांडवी करतो या मनात विचार येऊन एक नाही केले. त्यामुळे ते करत असताना त्याने सगळ्यांना मारलं. एवढी ते होणार होतं, पण मनात आलेला विचार हा चूक होता आणि त्यामुळे व्यासाने आणि श्रीकृष्णाने त्याला शाप दिले की आता तू हे की नाही कर, तुला हे मरेपर्यंत तुला भोगावं लागेल. हे भोग ते तुझे भोग आहे ते भोगून संपव. विषयाचा आहे मी हे जे नियम आहेत ईश्वराने नियम केलेले, ईश्वराचे नियम कुठे आणि मांडव्याची सुद्धा गोष्ट अशी, अरे हा तपश्चर्येसाठी बसलेला आहे. जिथं दत्तात्रेयाचा जन्म होतो त्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे की आपण हे की नाही करताना हा मनुष्य समाधी अवस्थेमध्ये आहे आणि मांडव, आणि अशा वेळेला चोर येतात, त्याच्यामध्ये दागिने टाकतात आणि पळून जातात. याला नेऊन तिकडे राजाचे शिपाई येतात, याला नेतात, सोळी देतात. सोळावर तो आहे त्याला कुठलीही जाणीव नाही. आणि जेव्हा तो गुणवंती आणि काश्यप, ती गुणवंती काश्यपाला घेऊन येत असते, कौशिकाला घेऊन येत असते आणि त्याचा धक्का लागतो. त्याच वेळेला त्याला जाग येते आणि जाग आल्यानंतर तो शाप देतो की सूर्योदय होण्याच्या आत, सूर्योदय झाला की सूर्योदय झाल्याबरोबर तुझं हा मृत्यू पडेल, ज्याने ज्या आल्यामुळे मला ही वेदना झालेली आहे. आणि या रीतीने करत असताना त्यानंतर राजाला समजतं, राजा त्याला सोळा उतरतो. पण मुख्य गोष्ट पुढचीच गोष्ट आहे. जेव्हा हा मांडव ऋषी एवढी तपश्चर्या केलेली होती, मला हे अशा प्रकारचं दुःख का प्राप्त झालं म्हणून विचारायला जातो यमधर्माकडे आणि यमाला विचारतो, अरे तुझ्या राज्यात काय न्याय आहे की नाही? मी एवढा लहान असल्यापासून तपश्चर्या करतोय, मी कुठल्याही प्राण्याची हिंसा केल्याने मला अशा रीतीने सुळावर जाऊन या वेदना भोगायला लागल्यात, याचं कारण काय काय ते सांग. त्याबरोबर त्याने आणि सांगितलं, बघ मागच्या जन्मी तेव्हा लहान मुलगा होतास, 13-14 वर्षाचा मुलगा होतास, त्यावेळेला तू एका फुलपाखराला पकडलंस आणि त्याच्या गुदामध्ये एक काडी घातलीस गंमत म्हणून, आणि ती नंतर तू काडी काढलीस आणि फुलपाखरा सोडून दिलं. त्याला त्या वेदना मरेपर्यंत सोसाव्या लागल्या. त्याचा हा तुला परिणाम आहे. त्याबरोबर त्याने त्या मांडव्याने यमधर्माला शाप दिला. यम हा जो आहे ही पदवी आहे, लक्षात ठेवा. त्या जागेवर जसा बसतो पंतप्रधान जसा म्हणतो, यम तसं कुबेर किंवा इंद्र ही सगळी ही जागा आहे. त्या जागेवर बसणारी व्यक्ती ते कारभार चालवणार आहे. कारण यवतावर आपल्यावर सगळ्यावर नियंत्रण ठेवून कार्य करण्याची आणि त्याच्याकडून प्रत्येक गोष्ट घडवण्याची एक यंत्रणा ठेवली, याला देव असं म्हणतात. आणि इथं देव हे भक्त काय घेतो ते सांग आणि मग घे, तुला त्याच्यातून योग्य मार्ग सांगतात आणि तो देतात, ते घे म्हणून सांगण्याची प्रक्रिया, याला देवतेचा भाग म्हणतात. हा जेव्हा जातो तेव्हा हा मांडव ऋषी त्या यमधर्माला शाप देतो, अरे मी लहान मुलगा असताना घडलं, त्याची मला तू एवढी घोर कठोर दिलीस, त्याची तुला जन्म घ्यावा लागेल. आणि तो जो त्याने जन्म घेतला तो म्हणजे विदुर. लक्षात घ्या,
हा जो विदूर झालेला आहे, हा धृतराष्ट्रापासून झालेला हा विदूर आणि ह्याच्यापासून झालेला व्यासापासून झालेला हा विदूर, हा जो भाग आहे, हा जो विदूर आहे, हा विदूर हा यमधर्म पाहिला तुम्हाला. त्याला सुटलं का? सुटलं का त्याला? कोणाला नाही. निर्णय आपल्या भक्तांचे शाप खरे करण्यासाठी आणि त्याला टाळण्यासाठी विष्णू सुद्धा 10 अवतार धारण जिथं करतो तिथं, कारण त्याला सोडवला पाहिजे, म्हणजे मग त्याला सोडवण्यासाठी जी कृती आहे ती करायला पाहिजे. लक्षात ठेवा. जसं आपण जर एखाद्या व्यक्तीला जगवायचं असेल तर आपलं जीवन सुद्धा त्याला देऊन त्यामध्ये ते आपण घेऊ शकतो. तसं बाबराने हुमायून मरणार आहे हे समजलं तेव्हा तो ईश्वराचे बाबर सामान्य नव्हता. म्हणून आम्ही म्हणतो अरे तो बाबर होता म्हणूनच ते देऊळ विध्वंस करू शकला. त्याचं कारण आहे, त्याच्याही मध्ये कारण परंपरा आहे. हे उगीच ईश्वराचा सत्यशय होत नाही. त्याला नाटकं नको असतात. नुसती ती भटती ते पूजा करतायत आणि हे करून दाखवतायत, त्याची जे नाटकं दाखवतायत, मूर्ती ठेवलेली आहे. मनी नाही भाव देवा मला पाव, देव अशाने गावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. भाव नसेल तर त्या मूर्तीकडे जाऊन फक्त अमके मिळालं पाहिजे, तमके मिळालं पण त्याला अर्पण करता हे पाहिजे का? तिथं राहण्याची इच्छा असते का त्या ईश्वराची? मूर्ती असेल पण आहे कुठे ईश्वरा? लक्षात ठेवा. जेव्हा त्या रीतीचे आपले विचार ईश्वराभिमुख असतील आणि जर आपण ईश्वराला धरून जर कृती करत असू तरच आपण या काही गोष्टीतून सुटू शकतो. लक्षात घ्या. ईश्वर सुद्धा निर्णाऱ्या रीतीची हे करतो. हुमायूनासाठी त्याने जेव्हा बाबराने प्रार्थना केली ईश्वराची, याला तू जवळ पण माझं आयुष्य त्याला. लक्षात घ्या. माझं आयुष्य झालं तरी त्याला दे. हे करण्याची प्रक्रिया आहे, पण मनापासून सांगेल तर त्याचं आयुष्य त्याला जातं आणि त्याच्या आयुष्याचा भाग इथं घेतला जातो. लक्षात ठेवा. हे जसं आहे ईश्वराला केलेली कोणतीही कळकळीची प्रार्थना अंतःकरणापासून नुसती नाही, त्याच्या इथं चालतात प्रार्थना, त्या प्रार्थनेला अर्थ काय? पहिली पायरी म्हणून ही गुरुपौर्णिमा सादर केली. यामध्ये तुम्हाला सुख प्राप्ती होणार आहे. बरोबर. आज या जीवनामध्ये तुम्हाला संतुष्टता, समाधान लाभणार. समाधान याची चुंबक आजच्या याच्याशी निगडित आहे. लक्षात घ्या. समाधान, सुख हा भाग वेगळा आहे, समाधान हा भाग वेगळा आहे. त्यामुळे समाधान हा भाग तुम्हाला लाभणार आणि या समाधानाशी पुढच्या जन्मात जे तुम्ही आता एक अर्धा तास पाऊण तास काही चाललं त्याच्यातून त्याच्यामधून तुम्ही एक विशिष्ट काही गोष्ट मिळवणार. जे तुम्ही करता त्याप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही 24 तास सतत नामस्मरण करा. तुम्ही स्वर्ग लोकामध्ये तुम्ही पुण्याच्या इच्छेने केलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला स्वर्ग लोकामध्ये एका दिवसासाठी 100 वर्ष राहता. एक 100 वर्ष तुम्ही स्वर्गलोकी एका दिवसामध्ये राहू शकता. 100 म्हणजे 106 वर्ष 5 महिने 9 दिवस एवढा तुमचा कालावधी. आणि अशा रीतीने एक वर्षभर घालवलं तर ज्याला देवाचं आयुष्य म्हणतात, जवळजवळ 36 ते 43 हजार हे देवांचं आयुष्य आहे. लक्षात ठेवा. देवलोकी राहणाऱ्यांच्या व्यक्ती यांना पुन्हा पुन्हा जन्म 36,000 ते 43,000 वर्षामध्ये घ्यावा लागतो. त्यामध्ये तिथपर्यंत तुम्ही राहू शकता स्वर्ग लोकामध्ये आणि मग ते संपलं की पुन्हा. अशा रीतीने अनेक वर्ष आणि 100 वर्ष तुम्ही करायला लागलात तर तुम्ही बरोबर 43,20,000 वर्षापर्यंत तुम्ही राहू शकता. जे चतुर्युग आहे त्या चतुर्युगाच्या याच्यापर्यंत राहू शकता. हा जो भाग आहे हा समजून घ्या. आणि जर आपण त्या रीतीने आपण जे नामस्मरण करतो त्या भागाचा तो भाग, कारण इथं तुम्ही राहिला काय, तुम्ही नारायणाची सेवा केली, कुठे शंकराची केली, कुठे काय, तर तिथं तितके दिवस त्या भागामध्ये राहून तुम्ही तुमच्या रीतीने व्यतीत करता. जसं तुम्ही सावंतवाडीमध्ये आलात, एक गेला मुंबईला जाऊन राहिला 1 वर्ष 2 वर्ष,
म्हणजे दुसरीकडे तिकडे की नाही गेला. हे जसं आहे तसं तुम्हाला तिथं 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 त्या त्या देवलोकामध्ये त्या त्या याच्यामध्ये विशिष्ट याच्यामध्ये राहायला आणि सगळा त्याला अगदी फ्री ऑफ चार्ज तुम्ही मनाला ती इच्छा कराल ती तिथं मिळणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था तिथं ठेवलेली आहे. लक्षात ठेवा. अरे मरण म्हणतात रे, मरण नाही कोणाला. मरण म्हणजे हा देहाला मरण आहे कुठे हे आधी पहिला तर मरण हे कोणाही व्यक्तीला नाही, फक्त देहाला आहे. देह फक्त सोडून जाण्याचा. पण यामध्ये जेव्हा आपण विशिष्ट ते खालची यातना बघित राहणं यमलोकाच्या की स्वर्गलोकामध्ये आनंदाने राहणं, त्यामध्ये दोन भाग. जेव्हा तुम्ही काहीतरी तुमच्या जन्मामध्ये पाप केलेलं असतं, काही केलेलं असतं, पण जर तुम्ही तिथं स्वर्गलोकी गेलात तर तिथं पाप भोगायला तुम्हाला व्हावंच नाही. मग ते भोगण्यासाठी काय, तर जेव्हा तू जन्म इथं घेणार आहेस तेव्हा ते दुःख सगळी भोग. लक्षात घ्या. नियम कसा, तेव्हा ही सगळी दुःख भोग, तेव्हा तुला सगळं. आणि मग त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे आणायचं असेल तर त्याला तो जाण देतो अशा रीतीने करायचं. मला काय होतं मला मी त्याच्यातून गेलोय, माझा आता काय धडगत नाही, मी आता माझं हे आटपणार आहे. काही म्हणतात कडे, काही तासात वेगळे, काही दिवसात आटले. अशा पद्धतीने जेव्हा मी 7 वर्ष घरात राहिलो. ही प्रकारची भूमिका का, तर योग्य ज्ञान घेऊन तिकडे गेला पाहिजे म्हणून तो तिथं बसलेला त्याला सांगतोय मी. लक्षात ते जायला पाहिजे म्हणून या रीतीची जाण देतो. पण दुःख भोगावं लागतं, प्रारब्ध भोगावं लागतं. हे झालं पुण्यवान लोकांचं. आणि पापी जे लोक आहेत त्यांचं कसं काय, तू पाप भोग सगळं काय, ते नरक यातना आहे, त्यामध्ये निर्नाळेचे हे आहेत कुंड आहेत, त्यामध्ये जा निर्नाळेचे सगळे यातना भोग, कुठेही हे नाही करायचे जरूर नाही. पण पुण्य राहिलं, काहीतरी त्याने चांगलं केलेलं असतं, मग ते करायला का तू जा आणि इथं जन्म घे आणि पुण्य भोग. म्हणून तुम्हाला जे लोक अशा रीतीने ईश्वराकडे जे वळत नाहीत, पण ज्यांची बघितली तर रेलच्या लगती हे आहे संपत्ती अमुक तमुक आहेत आणि जो चांगलं करतोय तो रडतोय आणि हे आहेत ते कसे सुखात मजेत आहेत, त्याचं कारण हे आहे. लक्षात ठेवा. तुम्ही जर या रीतीने विचार केला तर तुम्ही भाग्यवान याचं इतक्यासाठी जा की त्या भाग्यामुळे तुम्हाला ईश्वराकडे वळायला मिळालं आणि याचा फायदा तुम्ही यानंतर जास्तीत जास्त किती असेल तितका तुम्ही घेऊ शकता. आणि मी स्वतंत्र आहे. मी कोण आहे, मी एक जीवात्मा आहे, पण मी एक बिंदू आहे, एक बाउंडलेस ड्रॉप इन द बाउंडलेस ओशन. समुद्र असा अमर्याद आहे, त्याप्रमाणे आपणही त्याला आपला कुठून सुरुवात झाली कुठून कुठेही सांगता येईल. या रीतीचे आपण आहोत आणि आपण त्याचेच आहोत, त्या समुद्राच्या. म्हणून शंकराचार्य सांगतात हे जरी असं तुला समजलेलं असेल तरी सुद्धा मी आणि ईश्वर यामध्ये भेद जरी नाही हे जरी समजलं असेल तरी तू समुद्र आहेस, मी तरंग आहे. मी तुझा आहे, तू माझा होऊ शकत नाही. तरंगाने असं म्हणायला नाही की समुद्र माझा आहे म्हणून. तरंगाने म्हणायचं मी तुझा आहे, अशा रीतीने म्हणा. सत्यपि भेदापगमे इथं म्हटलेलं आहे शंकर. सत्यपि भेदा, तुझ्या माझ्यातील भेद जरी नाहीसा झालेला असेल, सत्यपि भेदापगणे नाथ तवाहम न मामकी नसतो. अरे हे नाथा, हे ईश्वरा, मी तुझा आहे, तू माझा. भूमिका काय, आणि त्याला त्यांनी समुद्राची उपमा दिली. हा समुद्राचा जो तरंग असतो त्याने असं म्हणू नये की तरंग माझा असं समुद्र आहे, नाही, मी तुझा आहे. हे तरंग म्हणतो मी तुझा आहे. अशा रीतीने राहायला शिकलं पाहिजे. हे बारकावे घ्या. आज हा नुसता गुरुपौर्णिमेचा दिवस केला गेला, मी यामध्ये कधीच पडायला बघितलेलं नाही माझ्या आयुष्यामध्ये नाही. मी हे सांगतो, हे आज योगायोगाने आलेलं आहे. पण तुम्ही लोक साधना करणारे लोक आहात म्हणून या गोष्टी बोलाव्या लागतात. नाहीतर असं बघा, इथं बसला काहीतरी माझा, जर असा जर एक केस 1 कोटी अंशातील 1 अंश जरी मला वाटला तर मी घालव 1 कोटीतील 1 भाग. अरे मी कोण, तुम्ही कोण. मी इथं बसलेला आहे, तुम्ही इथे बसलाय. एक काळी कुठेतरी असा वेळ होता असेल तेव्हा मी खाली बसलो असेल, तुम्ही इथं होता गुरु. ही गोष्ट अशाच वेळेला अशाच रीतीने त्यामध्ये जेव्हा मुसलमानी लोकांच्या ह्याच्यामध्ये मी सांगतो की मुसलमानी त्या शाळेमध्ये जेव्हा बसले आणि मला तिथं त्यांनी नेला, कुराणच्या पोरं सगळी बसलेली आहे. लक्षात ठेवा,
ज्याला तुम्ही काफीर असं समजता आणि फकीर त्याचा उलटाच फकीर होतो. KFIR म्हणजे काफीर, FAKIR म्हणजे फकीर. आणि तुम्ही मी आज इथं आहे, तुम्ही तिथं बसलेला आहात, पण अशी वेळ येऊ शकते जी तर तुम्ही अशा रीतीने समजून घेतलं खरं ज्ञान. त्या मूर्तीपूजा शिकून जाऊ नका, ते अशा आहेत आणि त्या फोडा वगैरे या गोष्टी विचारून गेला तर तुम्ही खालवलं तुम्ही समजा. कारण तुम्ही सुद्धा लोक मूर्तीचीच पूजा करता नाही म्हटलं तरी. तुम्हाला सुद्धा त्या कबरींना जाऊन नमस्कार करता. तुम्ही जात असताना काबा दगडाकडे जाता, अशा रीतीने जाता, म्हणजे तुम्ही मूर्तीपूजा नाही करत का? मग या गोष्टीची समज घ्या. आणि दुसरी कोण मूर्तीची पूजा करते त्याला हीन लेखून त्याला काफीर म्हणू नका. आणि तुम्ही फकीर व्हा. आणि मग तुम्ही उद्या सकाळी इथं बसाल, आमच्यासारखे आत्मे तुमच्यासाठी तुमच्या पायाकडे बसलेले. हे तत्वज्ञान समजून घ्या. आपल्यापेक्षा कोणीही कधीही कमी नाही, आपल्यापेक्षा कोणी जास्त नाही, हे समजून घ्या. आपल्यामध्ये कमीपणाची न भावना ठेवता सुद्धा आपण नमस्कार करू शकतो. अहंकाराची हे बाधा कधी होऊ देऊ नकोस. मी कोणीतरी विशिष्ट आहे असं समजू नकोस. इथंच सोहम किंवा साहम हा भाग आहे. तो मीच आहे आणि तोही पण तोच आहे. इथं तो निवृत्तीनाथांना गहिनीनाथ भेटले. अरे तो वाघाला घ्याला सगळेजण पळापळ झाली आणि त्या गुहेमध्ये गेला निवृत्तीनाथ. निवृत्ती तेव्हा अरे एवढा लहानसा मुलगा गेला आणि तिथं तो वाघ डरकाळ्या बाहेर येतो. इतक्यात गहिनीनाथ आले आणि त्याला काय सांगावं? अरे कशाला येतोस मुला? पूर्वजन्मीची आठवण कर, तू कोण होतास? आणि हे सगळं यज्ञावत विश्व आहे ते तू आहेस असं त्याला त्यांनी सांगितलं. प्रत्येक विश्वामध्ये तू भरलेला, सगळ्या विश्वामध्ये तूच भरलेला आहेस. आणि म्हणून त्याला सांगितलं तत् त्वमसि, हे ज्ञान दिलं. आता ते सगळं तू आहेस असं म्हटल्यानंतर हा मांडी घालून बसतो आणि जातो, गुप्त होतो. आता तू विचार कर. आणि मांडी घालून बसतो आणि म्हणतो सहा अहम. लोक समजून घेत नाही त्या. तो मी आहे. त्याने त्याला सांगितलं हे सगळं तू आहेस. तुम्ही तत्त्वमसि तत्त्वमसि म्हणणार काय? तो म्हणतो का तत्त्वमसि म्हणजे दुसऱ्याला कोण सांगणार नाही. त्याला सांगितलं तत्त्वमसि. हा बसला मांडी घालून म्हणतो सहा अहम, तो मी आहे. असं जेव्हा त्याने समजून घेतलं क्षणामध्ये दिवा पेटला. लक्षात घ्या, ज्यांना पूर्वजन्मी अशा प्रकारचे मिळतं, रामाला किंवा कृष्णाला सुद्धा जे गुरु करायला यामध्ये हा भाग आहे. वसिष्ठाने काय त्याला सांगितलं हा प्रश्नाचाच आहे. रामाला तो परत ज्ञान, अरे शक्ती खूप असेल पण खरं आत्मज्ञान असण्याची प्रवृत्ती ही तिथं आहे. त्याने गुरु का केले? फक्त तो तिथं सांगतो अरे काय रे तूच तू आहेस हे सांग. आणि मग इथं निवृत्तीनाथ जेव्हा येतो तेव्हा ज्ञानेश्वर वगैरे सगळी भावंड आहेत. अरे दादा, अरे तू कुठे गेला होतास? आम्ही तुला शोधतोय रे. मग काय तुला सांगू ज्ञान्या, काय सांगू? मी जेव्हा गेलो एक गहिनीनाथ तिथं आले. मग त्याने काय सांगितलं? मला असं सांगितलं का हे सगळे यज्ञवत विश्व तूच आहेस. तत्त्वमसि म्हणून मला सांगितलं. माझ्या डोक्यात लक्कन प्रकाश पडला. तत्त्वमसि तर सगळं जर मी आहे तर मी कसा असायला पाहिजे? मांडी घातली मी आणि म्हटलं ना मी काय केलं. एकदा त्याने सहा म्हणून मी श्वास घेतला, सहा, आणि अहम म्हणून टाकून दिला. खलास. इथं मला ज्ञान झालं. असं केलंस. आणि तिथं ज्ञानेश्वरांना तो गुरु सापडला. म्हणून 1400 वर्ष चांगदेवासारख्याने तपस्या करून जे त्याला मिळालं नाही ते केवळ एवढाचा बालक देऊ शकतो. हे ज्ञान ज्यांनी अमृत अनुभव लिहिला. लक्षात ठेवा, आपण ह्या ज्ञानासाठी धडपडलं पाहिजे. आपण या अनुभूतीसाठी धडपडलं पाहिजे. आणि कुठेही जरा देखील असं वाटतं का म्हणजे गची बाधा. आता मला असं म्हणतं आम्हाला असं काय घातला हात घातला
असं जण वाटलं गेला खाय. यासाठी काय ज्ञान घेतलं होतंस काय गुरुच्या दृष्टीकोनात? आता जो विष्णू बसलेला आहे तिथं, त्याचे सगळेजण पूजा करतायत, त्या विष्णूला काय पाहिजे का? तो सांगतात हे सगळी माझीच लेकरं आहेत, पालन करतोय ना तो. पण त्याच्या जे नियम केले आहेत त्याने, त्याप्रमाणे वागलं पाहिजे, त्याप्रमाणे तो त्याला निर्धारित जन्म देतोय. पण कशासाठी देतोय? भोगून संपव आणि पुन्हा चांगल्या रीतीने अशा रीतीने मा की पुन्हा तू माझ्याकडे येऊन इथं तू हजारो लाखो कोट्यावधी अब्जावधी परार्धावधी वर्ष इथं राहून मजेमध्ये राहू शकतोस. या गत्वान निवर्तन ते धाम परममम. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला इथे येण्याची आणि या रीती सापसूप होण्याची काहीच जरुरी नाही. अशा ठिकाणी जाऊ शकता. किंवा तुम्ही दुसऱ्या रीतीने सुद्धा आपलं विलिनीकरण करू शकता. त्याला कैवल्य असं म्हणतात. कैवल्य असं म्हणतात. केवलता म्हणून म्हटलेलं आहे. मुक्ती किती आहे तर 3 4 म्हणतात पण 3च. सलोकता, समीपता, स्वरूपता. आणि मोक्षाच्या भागामध्ये 3 भाग. 1 सायुज्यता, सायुज्यता चिकटण्याची प्रक्रिया, मोक्ष परत न येण्याची, आणि 3रा कैवल्य म्हणजे परत त्याचा नाही. नाहीतर मोक्ष म्हटल्यानंतर विष्णू आहे तसं म्हटलं. तेव्हा योग वासिष्ठामध्ये यामध्ये भाग आहे की ज्याला विराट पुरुष असं म्हणतात. त्या विराट पुरुषाच्या प्रत्येक रोमारोमामध्ये विष्णू आहे. आणि म्हणून त्या विराट पुरुषाला महाविष्णू म्हणतात. महाविष्णू कोणाचं नाव? त्याला आकार आहे का? नाही. लक्ष्मीला आकार आहे, महालक्ष्मीला आकार नाही. कालीला आकार आहे, महाकालीला आकार नाही. सरस्वतीला आकार आहे, महासरस्वतीला आकार नाही. पण महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, महागणपती, जी त्याला महाविष्णू लावला तिथं आकाराचा कुठे नाही, निर्गुणा झाला. त्याच्यातून त्या विशिष्ट रूपाची उत्पत्ती होते आणि त्याला तुम्ही धरून विशिष्ट आपल्या संसारातील काही गोष्टी मिळवू शकता. पण तेवढं करा आणि तेवढं मिळवा, ही जी प्रथा आहे त्याच्यातून या रीतीने तुम्ही करू शकता. पण शक्यतो इथं आता मिळालं, काही दिवसांनी ते संपणारच आहे. तरी काही म्हटलं तरी संपणारच आहे. आणि केव्हा ना केव्हा तरी जावंच लागणार आहे. जर जावं लागणार आहे तर असं समज की देह म्हणजे काय आहे त्यामध्ये. जसं मी वस्त्र टाकतो, जुनी झाली रे टाकली आणि नवी घेतली. वासांची जीर्णानी यथावी आहे, नवानी गृह्णाती नरो प्राणी. नवीन वस्त्र जसं धारण करू तथा शरीराने विहाय जीर्णान, तशी जीर्ण झालेली शरीर टाकून अन्यानी संयाती नवानी देही. तो देही जो आत आहे तो नवीन घेतो. आणि आपला जो भाग आहे हा 3 देहाने, याला लिंग देह, कारण देह आणि महाकारण देह हे भाग आहे. म्हणून म्हटलेलं आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हा लिंग देह वासनामय आहे. तोच झाला अंगे हरिरूप. त्याला हरिरूप करून टाका. तो जेव्हा तुम्ही हरिरूप कराल तेव्हा तुम्हाला पुन्हा जन्म. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही 2 याच्यामध्ये राहू शकता. लक्षात ठेवा. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये 2 देहाने तो असतो आणि 2 देहाने लिंग आणि स्थूल देह हे जे भाग आहे ते वेगळे काढतो आणि त्या रीतीने सगळ्या गोष्टी की नाही करत असतो. आणि 2 तिथं आहेत. लक्षात ठेवा. आणि या देहामध्ये राहून आपण परार्धावरती वर्ष राहू शकतो. 1 किंवा आपलं हे जे रोमारोमामध्ये असलेले विष्णू हे सुद्धा आज इथं आहे, उद्या सकाळी त्या याच्याकडे जा. ती ईश्वराची इच्छा आहे. तू आहेस, तुला कुठे हे नाही, पण हे काम कोणीतरी करायला पाहिजे. अशा रीतीने झालेले जे आपल्यातीलच जे आत्मे आहे, जे लोक या रीतीने विचार करतात त्यांना तिथं नेलं जातं. तिथं त्या कमीच असेल तर तू यमधर्म हो, तू कुबेर हो, तू इंद्र हो, तू अमुक जागा, तू वसू हो. अशा रीतीने तिथं त्या व्यक्तीला ठेवलं जातं. कारण हजारो स्थानं आहेत आपल्या विश्वामध्ये. त्या स्थानावर इथं पण इथं प्रत्येक व्यक्तीने अगदी कार्य तत्पर असलं पाहिजे. 1 सेकंदाचा देखील आपण विचार करणार नाही. या प्रकारची मनोभूमिका माणसाची असली पाहिजे. अरे काय तर थोडा आळस केला नाही. अमोल जीवन सुवर्ण संधी त्यजुनी आळसपणा. मुखाने विठ्ठल विठ्ठल, मुखाने शंकर शंकर म्हणा, मुखाने दत्त 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 म्हणा. जे का असेल दैवत असेल त्याप्रमाणे म्हणा. अमोल जीवन सुवर्ण संधी त्यजुनी आळसपणा. मुखाने
विठ्ठल विठ्ठल. आपण विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जातो, विठ्ठल विठ्ठल. गेलो शंकरा विठ्ठाने शंकर शंकर. ज्या रीती तो होणार त्याप्रमाणे तुम्ही बनणार, ज्या देवताला करणार. पण त्या वाटे मी एक कशाला घेतो, जिथं गणपतीला म्हणणार त्वम ब्रह्मा त्वम विष्णुस्तम रुद्रस त्वम इंद्रस्तम अग्निस्तम वायुस्तम सूर्यस त्वम चंद्रमा त्वम ब्रह्म भूर्भुवस्वरो असं आपण म्हणतो. तो कोण आहे? त्या गणपतीचे हे करताना तो सोंडवाला आहे का? नाही. ते प्रतीक ठेवलंय. पण तू कोण आहेस? तूच ब्रह्मदेवाला मी तुझ्या हातात पुजतोय, विष्णूला पण तूच आहे. हे सगळे देव तुझ्या ठिकाणी आहेत असं मी कल्पितो आणि तुझी चरणार म्हणतात. या प्रकारची भूमिका ठेवा. हे शिका. जसं शंकराच्या दृष्टीने सुद्धा शंकराला अशाच रीतीने जिथे तुम्ही एकादशी करता त्या एकादशीमध्ये तम अर्कस्तम सोमस तमसी पवनस्तम हुतवस तम आपस्तम व्योमस तम धरणीरात्मा तमेच परिच्छिन्नाम एवं तरी पणिता अभिप्रतिक्रम न विद्मस्तत्वम. मी असं कोणतेही तसं पाहू शकत ज्यामध्ये तू नाहीस, ज्यामध्ये तू नाहीस असं मी एकही तत्व पाहू शकतो. अशा रीतीने म्हणत असताना जे मिळतं पण म्हटलेलं असेल तिथे करताना तिथं म्हटलेलं आहे शंकराचार्य हे म्हटलं बरोबर आहे. पण त्यावर दुसरं म्हटलं स्मशाने स्वाक्रीडा स्मरण पिचाचा सहचरा. आता दुसऱ्या देवताकडून हे म्हणता येतं का? हे त्याला म्हटलं, हे त्याची बाकी वर्णन आहे. पण इथं तू हे रूप धारण केलं, या नाटकात जे काम करतोयस तू असं करतोय. स्मशाने स्वाक्रीडा स्मरण पिशाच्या सहचरा चिता भस्मालेप सुर्गपिंडकरोटी परिकरा. तुझ्या अंगाला चित्त जावत नाही. तुझे जर मित्रवाद करणार कोण असेल तर ते पिशाच. आणि हातामध्ये काय तर माणसाच्या कपड्याची कवटी अमंगल्यम शीलम तो भावेतन. आणि हे लोक काय करतात ठाऊक आहे, जा आणि देवीकडे माझी एकादशी कर. त्या भटजी हे बडबडतो त्या देवीला म्हणा, देवीला 2 मुस्कटात ठेवून देईल. माझा काय संबंध आहे इथं? ती भाषण तर इथं करायला कारण आमची म्हणणार माझी भटजीकडे एकादशी करू. रुपये दिले 11 काय 21 काय दिले, भटजी माझी एकादशी कर. काय खैस त्या देवीकडे जाऊन बघता तो गणपतीकडे. अरे गणपतीकडे म्हणताना हा जर तू म्हटलं तर गणपती 2 सोंड काढतो ना, 2 12 दिलो समजला. आणि तो इथं काय म्हणणार आहे, तो धड काय करणार समजला. तो फक्त पैसे तुम्ही दिले आणि एकादशीच्या हे ते समजलं. पण त्या देवतेमध्ये ते खरं देवत्व आहे. तसं बघा वर जो वायू आहे तो ओझोन समजा. पण हा ओझोन जसा वर आहे, पण इथं कार्बन डायऑक्साईड हायड्रोजन कार्बन सगळे हे आहे. पण तो ओझोन जसा इथं आहे तसं ईश्वर सगळ्या प्राण्यामध्ये सदा सर्वदा देवसन्निध आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ठ आहे. तुमचं ते धारिष्ठ आहे. तुम्ही असं कसं राहता सदानंद आनंद कैवल्य ध्यानी. तो कसा आहे, कैवल्य ध्यानी देणारा आहे. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जो खरोखर भक्ताचा अभिमान असता देव कधी त्याची उपेक्षा करत. अर्थात या रीतीने जर आपण कारण या वाटे वास्तविक हा भाग जो आहे त्या निकृष्ट आहे आम्ही जाणून असतो. पुढच्याही भागाची आम्हाला गरज असत नाही. आम्ही फक्त एकच मागतो की यामध्ये जेव्हा मार्गशीर्ष पौर्णिमा असते, दत्तात्रयाचा भाग असतो, त्यामध्ये कुठल्याही याचा रूपाचा सुद्धा नफा करता ठीक आहे. कारण हे जे चांद्रवर्ष आणि सौरवर्ष आहे यामध्ये हे भाग आहे. लक्षात घ्या. त्या चांद्रवर्षामध्ये जर आपण या रीतीने वागलो आणि श्री गुरुदेव दत्त, मी माझ्या आयुष्यातील हे की नाही करून सांगतो, मी कुठल्याही रीतीने असे ना लहानपणापासून पहिला श्री गुरुदेव दत्त म्हटल्याशिवाय कुठल्या याला मी बसत नाही. किंवा त्याचा विशिष्ट रीतीने कमीत कमी 108 वेळा जप केल्याशिवाय मी कुठे हवनाला सुद्धा बसत नाही. आता मला सांगा ह्याचं कारण काय? म्हणून तो मला ज्ञान देतो ना, श्री गुरुदेव दत्त. बस जेव्हा तुम्ही गुरु रूपात त्याला स्वीकाराल त्या भले तुम्ही त्याला तुम्हाला कुठल्याही रूपाची जरूर आहे. मग तुम्ही गणपतीला धरा, शंकराला धरा, कुठे निर्णय विष्णूला धरा, देवीला धरा, सूर्याला धरा, तो तुम्हाला असं ज्ञान इकडे यामध्ये मीच आहे सगळं. आणि मी म्हणजे कोण तर तो जो आहे तो ज्याला ईश्वर समजतो. जसं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो अरे सगळे याच्यावर दिवसात मी आहे हे सांगतो. हे समजून घ्या आणि त्याप्रमाणे हा ज्ञान तुम्हाला घेणार. हे ज्ञान तुम्ही घ्या कारण तुम्ही एकदा त्याला धरला. गुरुदेव 8 6 5 श्री म्हणजे 2 या रीतीचा झालेला हा जो भाग आहे त्याची चुंबक कलरची आहे. याच्यातून 3 हा अंक येतो.
जसं रामकृष्ण जे पांढरंग विठ्ठल संध्याकाळचं होतं याच्यातून चुंबक कलर 3 आहे, 102 आहे त्याची विशिष्ट वेळी काय दिलेला. सकाळच्या वेळेला श्रीराम जयराम जय राम तिथे होतो. हा 5 म्हणजे तुम्हाला आधी समन येऊन ठेवतो. दुपारच्या वेळेला हा तुम्हाला हे देणार आणि हवनातून सुद्धा तुम्हाला आता काल तुम्ही पाहिलं असेल तेव्हा आपण गुरुच्या दृष्टिकोनातून हवन करतो आणि त्या दृष्टिकोनातून गणपती हा जो सुख देणार आहे. आणि त्या जपामध्ये सुद्धा हर हर शंकर पांडुरंग विठ्ठल दुर्गा भवानी गणपती गणेश अर्क सोम गुरुदेव दत्त हा अतिशय विलक्षण अशा प्रकारचा आहे. विलक्षण का त्याच्या चुंबक जेव्हा तुम्ही असं पाहाल तेव्हा तुम्ही आश्चर्य. पण तिथं बोलत असताना अशा रीतीने बोला की ज्यामध्ये तुम्हाला 60-70% फक्त त्याचा लाभ. कोणी जगातील कुठल्याही माणसाने हा म्हणू शकतो, कोणी व्यक्ती म्हणू शकतो आणि त्याचे परिणाम घेऊ शकतो. अशा प्रकारची रचना आहे. पण बाकीच्यासाठी आपल्या ज्या भूमिका आहे त्यामध्ये त्याला त्या गोष्टी केलेल्या त्या गोष्टीतून तुझा ज्याला आवड असेल त्याला ते तिथे येतील आणि त्या रीतीने घेतील. त्यावेळेला ते येणार, दुसऱ्या वेळेला दुसरे तिसरे चौथे असणार. कारण हे त्याला आवडेल असं नाही, काही दिवस आवडेल मग तो त्याच्यातून टाकतो, कारण हा त्याचा भाग नसतोच. त्याच्यासाठी प्रत्येकाचे भाग वेगवेगळे असतात हे ध्यानात ठेवा. हे सांगण्याची असेल हे फक्त सद्गुरूच सांगू शकतो, ते गुरुला सांगता येणार नाही. सगळे विसरून गेले हे शेवटचं वाक्य ध्यानात ठेवा. अरे देव कुठे आहे रे, खऱ्या देवाने कुठे आहे देव? अरे तुझ्याचकडे आहे. तो जो शिव आहे त्याला बघ रे, अंतर्यामी बघ रे. म्हणून बरं आणि वाईट सांगणार. हे मी वाईट केलं, हे बरोबर केलं नाही असे जे अंतःकरणाला जी जाण होती आणि बोचणी होती याचं कारण काय? ज्याला बरं आणि वाईट असं म्हणतात ते म्हणजे बरं आणि वाईट हे ठरवण्याचे हे आहे ना. मग बरं आणि वाईटाच्या पलीकडे जाण्याची जी युक्ती शिकवतो तोच आहे, त्याला धरा. कुठलीही वाईट गोष्ट करू नये. ज्याला तुम्ही म्हणता गोष्ट अशी आहे की तुम्ही चांगलं केलं दिसणे तर चांगलं मिळणार, वाईट केलं तर वाईट मिळणार. पाप केलं तर वाईट भोगावंच लागणार, पुण्य केलं तर चांगलं भोगावं लागणार. पण बरं आणि वाईट दोन्ही करून तुमच्या जगाच्या दृष्टीने दिसणारा बरं आणि वाईट काही करून ज्याला काहीच भोगावं लागणार नाही ते ज्ञान. प्रश्नाचा आहे मग अशी सांगितलं मार हो, पण मारत असताना काय विचार का मी का मारतो? परत जाऊन त्याला तो ठरणार आहे. तो साप येतोय, सापाला ठोकतो, मला येऊन चावेल म्हणून ठोकतो नाही, त्याला म्हणून चावेल, त्याच्यातून सुटल्या त्याला मारणार. का ह्या ज्या गोष्टी आहे त्या अत्यंत त्याचे सूक्ष्म असे भाग आहे. कारण या भागातून आम्ही लहानपणीच जातो. हे मी सांगतो, लहानपणी मी असा विचार करतो की या रीतीने कसं झाडं सुद्धा तोडत असणार का तोडावे, का तोडावे? त्याला वेदना होत नाही का झाडाच? मग हे मी करत असताना कशासाठी करू? तिथं बघ ते करत असताना जरी सुद्धा तू नाही केलंस त्याचं उत्तर असं आहे काही नाही केलंस तरी ते मारणारच आहे. मग तू मारलंस काय आणि दुसऱ्याने मारलं काय? हे करत असताना तुझं कर्तव्य कर्म म्हणून कर. यामध्ये तू सुटलास. लक्षात घ्या. का तोडतोस? मला रुपये मिळावं. हा माझा भाऊ आहे, त्याने एकदा त्या ते झाड उभं होतं, त्याने तोडत असताना ह्या झाडाची किंमत 10,000 रुपये. मग तो सारख्या त्याच्या अंगाची आग 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 होत होती. विचार कसा केला हे आता याने मला दिलं, आता तुम्हाला इतके पैसे मिळतील. हा जो विचार आहे हा जरा तुझ्या त्यात डोकवला की भोग त्याचे फळ. पैसे मिळणार आहेत म्हणून नाही, आता विचार नाही बोलावं थोडं. हा वस्तुस्थिती अशी आहे हो, परिस्थिती ही समजून घेऊन प्रत्येक कृती करत असताना ज्ञानाने करा. ज्ञानपूर्वक. ज्ञान अगदी सर्व कर्माने भस्मसात करू. कर्म हे जे आहे ही बीज रूपाने आहे. पण जसं बीज भाजलं की पुन्हा ते उगवत नाहीये, भाजून जमिनीमध्ये टाकलं तर उगवतं का ना? तर तशा रीतीने तुम्ही ज्ञानरूपी अग्नीने बीज भाजा आणि टाका, उगवणार नाही. नाहीतर पुन्हा जे ते केलेलं आहे त्याचं फळ दिले. बघा दी आणि घे. घड्याळ चालत असताना 2 ठोक्यावर चालतं. पृथ्वी सुद्धा खाली जाते अशी वर येते, खाली होते. हजारो कोट्यावधी अब्जावधी वर्षाले तरी सगळे फिरतच आहे, थांबतच नाहीये. तसं दी आणि घे. घड्याळ सुद्धा त्याचे 2 हे आहे स्पंदन. जे तू देणार आहेस ते तुला मिळणार आहे हे ध्यानात ठेवा आणि रात्रीने कशा रीतीने वाग. आणि त्याच्यातून कसं सुटायचं असेल दिवसा जसं म्हणतो जातात जळत असलेल्या सगळे दाणे भरडून सगळं त्याचं पीठ होतं. पण जो दाणा केवळ त्या मध्यबिंदूला धरून राहतो तो कधीही त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. हे ध्यानात ठेवा. तसे तुम्ही बना. आणि तसे बनत असताना मुळात असंच बनाना, असंच बना
की त्याच्यामुळे म्हणून इथं प्रश्न सायुज्यता चिकट इथं भक्ती आली आणि भक्तीचा पुढचा जो भाग आहे तो मोक्ष म्हणजे तिथं तो एकरूपच झाला. जसं वेल्डिंग केल्यानंतर इथं हे आहे इथं आहे, वेल्डिंग केल्यानंतर तिथं जो एकरूपच झाला ना तो बाहेर काढता येतो का? पण दुसरा किती हे लावून तुम्ही चिकटवला तर असा काही दिवसांनी काही वर्षांनी झाला तर ते सुटणारच आहे. त्याला भक्ती असं म्हणतात. लक्षात ठेवा. आणि ते तुम्ही त्याच्यामध्ये विरघळूनच गेलात तर अस्तित्व स्वतंत्र अस्तित्वच नाही. हे होण्यासाठी या सगळ्या पहिले स्टेजेस आहेत हे ध्यानात ठेवा. आणि हे जे काय चाललेलं आहे त्याचा हा परिणामात्मक भाग नाही तर हे तुम्हाला ऐकायलाच लागतं. पूर्ण म्हणू छान आहे. आता घसा बस याने म्हणजे काय ते तशा रीतीने बोललं पाहिजे. तशा रीतीने मी काय आता करण्याचा आवाज हे झाला म्हणतो ना अमोल जीवन सुवर्ण संधी त्यजुनी आळसपणा त्यजुनी आळसपणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा अमोल जीवन सुवर्ण संधी त्यजुनी अवखळपणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा क्षणाक्षणाने जीवन सरते क्षणाक्षणाने जीवन सरते कणाकणाने लक्ष्मी येते कणाकणाने लक्ष्मी येते मनामनाने पुण्य वाढते मनामनाने पुण्य वाढते संधी नाही पुन्हा संधी नाही पुन्हा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा अमोल जीवन सुवर्ण संधी त्यजुनी आळसपणा त्यजुनी आळसपणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा काडी काडी घरटे बनते काडी काडी घरटे बनते थेंबे थेंबे तळे साचते थेंबे थेंबे तळे साचते घटी घटीने जीवन घटते घटी घटीने जीवन घटते होई तू शहाणा होई तू शहाणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा माझी घरटी माझी नाती माझी घरटी माझी घरटी माझी नाती ऐल तिरावर इथे राहती ऐल तिरावर इथे राहती पहिलं तिरावर पाप पुण्य ते पहिलं तिरावर पाप पुण्य ते दाविल पाऊल खुणा पहिलं तिरावर पाप पुण्य ते दाविल पाऊल खुणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा अमोल जीवन सुवर्ण संधी त्यजुनी आळसपणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठलाचे नाम घेऊ भजन करू विठ्ठलाचे नाम घेऊ भजन करू स्मरण करू जप करू कीर्तन करू स्मरण करू जप करू कीर्तन करू विठ्ठलाचे नाम घेऊ भजन करू स्मरण करू जप करू कीर्तन करू विठ्ठलाचे नाम घेऊ भजन करू स्मरण करू जप करू कीर्तन करू विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे नाम घे पुण्य मिळत जप करा जप करा जप करा नंतर वेळ आहे. विठ्ठलाच्या कीर्तनाने जग सुधरू विठ्ठलाच्या कीर्तनाने जग सुधरू विठ्ठलाच्या कीर्तनाने जग सुधरू देश आणि गाव आणि कुळ उधरू देश आणि गाव आणि कुळ उधरू विठ्ठलाच्या कीर्तनाने जग सुधरू विठ्ठलाच्या कीर्तनाने जग सुधरू देश आणि गाव आणि कुळ उधरू देश आणि गाव आणि कुळ उधरू. तेव्हा तुम्ही अशा रीतीने कराल ईश्वराच्या नामस्मरण करत राहाल आणि अनेकांना प्रवृत्त कराल तेव्हा ते जग सुधरू. आपण जग सुधरू शकतो जगाचा नाही. आता मला सांगा आता तुम्ही करत असताना जर तुम्ही अशा रीतीने करत राहिला तर आपल्या देशाचा उद्धार करू शकता
जसं मोठमोठ्या संत महात्म्याची नावं आजही तुम्ही घेता आणि यामध्ये देशाचा उद्धार असतो. आपल्या देश आणि गाव तुम्ही इथं करत असताना ह्या गावाचा उद्धार होऊ शकतो. ज्या गावात असाल त्या ठिकाणी करसाल, लोकांना प्रवृत्त केलं तर गावाचा होतो आणि कुळाचाही होतो. तुमची जी कुळं ज्या रीतीची जितक्या कुळातले जे पूर्वीचे सगळे जे लोक आहेत जे पापाच्या गर्तेमध्ये पडले त्यांनाही तुम्ही हे की नाही करता. लक्षात घ्या, त्यांनाही स्वर्गलोकी जाण्याचे चान्स मिळाल. कारण तुमच्या जपापैकी 1/6 हिस्सा हा सगळ्यांच्या वाट्याला जातो. हे ध्यानात ठेवा. हा जो नियम आहे त्याच्यामध्ये म्हणून तुम्ही करत असताना जेव्हा तुम्ही करा जग सुधरू विठ्ठलाचे नाम, विठ्ठलाच्या कीर्तनाने जग सुधरू, देश आणि गाव आणि कुळ उद्धरू. विठ्ठलाचे नाम गाता, विठ्ठलाचे नाम गाता पाप जळते, विठ्ठलाचे नाम गाता पाप जळते. पूर्वजांना गती मिळते कृपा लाभते, पूर्वजांना गती मिळते कृपा लाभते. विठ्ठलाचे नाम घेता पाप जळते, पूर्वजांना गती मिळते कृपा लाभते. विठ्ठलाचे नाम घेता ज्ञान मिळते, विठ्ठलाचे नाम घेता ज्ञान मिळते. भीती पडते आणि चिंता हरते, अरे भीती पडते आणि चिंता हरते. विठ्ठलाचे नाम जपत राहा, विठ्ठलाचे नाम सदा जपत राहा. जप करा प्रत्यय पहा, जप करा प्रत्यय पहा. विठ्ठलाचे नाम घेता शांती मिळते, विठ्ठलाचे नाम घेता शांती मिळते. षट रिपुचा नाश होऊन तृप्ती, षट रिपुचा लाभ होऊन समाधान मिळते, षट रिपुचा नाश होऊन समाधान लाभते. विठ्ठलाचे नाम घेता व्याधी हरते, विठ्ठलाचे नाम घेता व्याधी हरते. आरोग्याचा लाभ होऊन आयुष्य वाढते, आरोग्याचा लाभ होऊन आयुष्य वाढते. जप करा जपत राहा, विठ्ठलाच्या नामाचा हा प्रत्यय पहा. जप करा जपत राहा, विठ्ठलाच्या नामाचा हा प्रत्यय पहा. विठ्ठलाचे नाम घेता सन्मती मिळते, विठ्ठलाचे नाम घेता सन्मती मिळते. विठ्ठलाचे नाम घेता सन्मती मिळते. पुढे काय आहे नाही सन्मती आधीच्या आहे. विठ्ठलाचे नाम घेता धन मिळते, विठ्ठलाचे नाम घेता धन मिळते. दुःख दैन्य दूर होऊन तृप्ती लाभते, दुःख दैन्य दूर होऊन तृप्ती लाभते. विठ्ठलाचे नाम घेता धन मिळते, दुःख दैन्य दूर होऊन तृप्ती लाभते. विठ्ठलाचे नाम घेता शक्ती मिळते, विठ्ठलाचे नाम घेता शक्ती मिळते. अशक्य ते शक्य होऊन मुक्ती लाभते. नाही मुक्ती जेव्हा नाही त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत सगळ्या हे खरे केले. कारण आता ते आम्ही विसरून जातो ह्याच्यामध्ये. पण खरे पुढचे जे भाग आहेत त्यामध्ये कारण ते बोलत राहिल्या कारणाने एकदम हे झाले नाही तर तितक्यात त्या रंगात आला जिथे हे होतं आणि हे झालेलं. पण त्यामध्ये जो खरे पुढचे जे भाग आहेत ना ते अतिशय उच्च दर्जाचे आहेत. ते मुख्य माणसाला ते जे पुढचे जे भाग आहेत त्यामध्ये मुक्ती जी मिळते किंवा मोक्ष मिळतो या रीतीने नाम घेताना कसे मिळते आता तुम्ही सांगितलं आता तुम्हाला बोलायला हो मग म्हणून दाखवा नाही काय आलंय आवाज गेले नको पाणी नाही मला लागतच नाही. हरिभजना वीर काळ आपुल्यामध्ये चिखल काढू. संत संगतीने समज चिद्रुपासी तू उमज. पण अनुभवावीन मान डोलवू नको रे, पण हरिभजना वीण काळ घालवू नको रे. संत संगतीने समज
चिद्रूपासी तू उमद, पण अनुभवावीन मान डोलवू नको रे, पण हरिभजनावीन काळ घालवू नको रे. दोरीच्या सारखा दोरीच्या हा दोरीच्या सापा भिवून भवा, भेटी नाही जीवाशिवा. दोरीच्या सापा भिवून भवा, दोरी नाही जीवाशिवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरी भजना विण काळ घालवू नको रे. पुढे आपल्यामध्ये उगीच चिखल ते हा आपल्यामध्ये बघ तोच तो आहे. म्हणजे विवेकाची धरील ओल विवेकाची धरील ओल, ऐसे बोलावे ते बोल. आपल्या मते उगीच चिखल कालवू नको रे, पण हरी भजना विण काळ घालवू नको रे. सोयरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे नाही दिवस राती. तया म्हणे नेत्रपाती, मालवू नको रे, हरी भजना विण काळ घालवून. इथं 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 काय ही जी ज्ञान होते, आपल्या डोळ्याची उघडझाप सुद्धा त्याच्याशिवाय होता कामा नये. लक्षात घ्या. सोयरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे नाही दिवस राती. दिवस रात्र इथं नाहीये. तयावेळे नेत्रपाती मालवू नको रे, पण हरिभजना विण काळ घालवू नको रे. हरिभजना विण काळ घालवू नको रे, हरिभजना विण काळ घालवू नको.